प्रकार 7वा. अपूर्णांकांची टक्केवारी काढणे. अपूर्णांकांची टक्केवारी काढणे. सगळ्या टक्केवाऱ्या आपण शिकतोय. एक वेळा सगळे टक्के आपल्याला काढता यायला लागले की काय मग आपण मेन टॉपिक कडे जाऊ शकतो. पहा मग केवढा सिंपल प्रश्न येतो. पहा अपूर्णांकांची टक्केवारी काढणे हेडिंग दिलं. हा पहा 3/7 चे 15 3/7 चे 28 असं एक गणित येतं. आणि हेच गणित रिमोडिफाय करून कसं येतं 3/7 चे 28. दोन्ही सारखं आहे. चे म्हणजे काय लक्षातच ठेवायचं. आता चे म्हणजे काय नुसतं चेनी चा ची चे जे बी येतील आता ते काय गुणाकार. आता हे सोडवण्याची पद्धत आताच शिकले आपण. 7 1 7 चौक 3 चौक या गणिताचं उत्तर 12. काय होतं 3/7 गुणिले 28. हे उलट बी येतं 28 चे 3/7 काढा. सेम तसंच 28 चे 3/7. हा 28 इकडे आला काय हा इकडे आला काय वरतीच असेल. हे दोघी वरचे आकडे हा खालचा आकडा हा खालचा आकडा ह्या वरच्या आकड्याला भाग देईल. बरोबर 7 1 7 चौक 4 त्रिक म्हणजे उत्तर सेम राहील. याच्यात बी काही विशेष गोष्ट नाहीये. फक्त काय आलं पाहिजे भागाकार. एकदम सिंपल प्रश्न येतात या प्रकारामध्ये. आता अपूर्णांकामध्ये काय आहे मी काही अपूर्णांक तुम्हाला लिहून देतो ते तुम्ही पाठ करायचे. जर तुम्ही ते पाठ केले तर मग तुम्हाला ते गणित अजून सोपं जातं. कसं ते फक्त पाहून घ्या. पहिले शेकडेवारी शिकताना हे अपूर्णांक आपले पाठ पाहिजे. 1/1 गुणिले 100 जर केलं तर याचं उत्तर येतं 100%. आता 1/1 गुणिले 100 केलं आपण बरोबर उत्तर आलं आपलं 100%. हा जो टक्के आहे ना हा कोणामुळे आला आपण गुणिले 100 केले म्हणून. समजतंय का. त्याच्यानंतर दुसरा जर अपूर्णांक घेतला 1/2 गुणिले 100 तर येतं 50%. 1/3 गुणिले 100 हे जर आपण केलं तर उत्तर येतं 33.33%. समजतंय का. हा चौथं येतं 1/4 गुणिले 100 तर येतं 25%. तर टक्क्याचं चिन्ह कोणामुळे वाढतंय या 100 मुळे. हा 100 जर तुम्ही काढला तर इथे उत्तर ते येईल पण टक्क्याचं चिन्ह येणार. समजतंय का. तर मग तेवढं आपल्याला नॉलेज पाहिजे की हे टक्क्याचं चिन्ह म्हणजे 100 100 म्हणजेच टक्के 100% पूर्णच्या पूर्ण. मग आता ही एक भाकर आहे. या भाकरेचे जर मी ना 2 तुकडे केले तर आपण तिला काय म्हणतो अर्धी भाकर किंवा मग 50%. पण आता आपण 50% काही म्हणत नाही भाकर खाताना. आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण काय म्हणतो मला अर्धी भाकर पाहिजे अजून. आता 4 आपण पण तरी आपण अर्ध्याचा विचार करू. एक भाकर आहे त्या भाकरचे मी 2 तुकडे केले तर एक तुकडा किती झाला मग अर्धा 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 म्हणजे 1/2. एका भाकरचे 2 तुकडे. याचा अर्थ आहे एका भाकरचे 2 तुकडे. एका भाकरचे 2 तुकडे केले तर किती होईल 50%. बरोबर का. बरोबर का. टोटल भाकर किती आहे 1. टोटल भाकर किती आहे तिचे तुकडे किती केले 2 तुकडे दिसताय का कोणाकोणाला दिसताय. जल दिसत नाही त्याला पाय पहिला तुकडा आणि हा दुसरा तुकडा. पहिला तुकड्याचं वर्तुळ मारून दाखवतो हे पाय रे दिसला का रे. आणि दुसरा तुकड्याचा बी वर्तुळ मारतो पाय हा दुसरा दिसला. आता मी भाकरचे किती तुकडे करतोय ते पाय तू. भाकर किती होती तुकडे किती केले. मग आपल्या भाषेत चतकोर किंवा पाव आपण म्हणतो ना चोखंडभर चतकोर. तर चतकोर म्हणजे 1/4. मग भाकर 50 होती पहिले आता 25 25 25 25 25 म्हणजे एका भाकरचे 4 तुकडे.
25 म्हणजे एका भाकरचे. जर मी हा भाग आणि हा भाग एवढा खाल्ला तर मी किती भाकर खाल्ली? किती टक्के? बस यालाच टक्केवारी म्हणता भाऊ. जर तुम्हाला भाकरचं गणित समजलं की पुरी टक्केवारी तुमच्यासाठी सोपी. 1 2 3 3 भाग काढले म्हणजे 75%. समजलं का? समजलं का? मग आता तुम्हाला जर 75% दाखवायचे असेल, तुम्हाला जर आता 75% दाखवायचे असेल तर तुम्ही 2 पद्धतीने दाखवू शकता. कसं पहा? पहिली पद्धत 75% भाकर खाल्ली. दुसरी पद्धत 1/4 म्हणजे 25, 1/4 परत 25 अधिक 1/4. 1/4 अपूर्णांकांची बेरीज. जर छेद सारखा असेल तर जसंच्या तसं 1 2 3 म्हणजे 3/4 किती भाकर खाल्ली रे? म्हणजेच किती? 3/4. कोणाकोणाला समजलं सांगा. आता भाकरचं उदाहरण सगळ्यांना समजलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? समजा मी 2 भाकरी खातो. किती भाकरी खातो? तर 2 भाकरी म्हणजे किती टक्के? 100%. किती भाकरी खातो? जर मग मी 100% भाकर खातो, जर एखाद दिवशी मी 100% जेवण केलं तर किती भाकरी खाईन? 2. 50% केलं तर? 25% केलं तर? 25% खाल्लं तर? समजलं? कारण भाकरी किती होत्या? हा. आता एक वर या. मग आता हा 3/4 आला कसा? तुकडे किती होते? 4 पैकी 3 तुकडे खाणे म्हणजेच 75% खाणे. 4 पैकी 3 तुकडे खाणे म्हणजेच 75% खाणे. समजलं का? पुढे पाय. आता हे जे 1/1, 1/2, 1/3, 1/4 हे आपल्याला किती पर्यंत लिहायचे? 1/30 पर्यंत. आणि याला पाठ बी करायचं आपल्याला. पण मग आता एवढं लिहिणार नाही आपण. आता 1/1 गुणिले 100, 1/2 गुणिले 100 एवढं नाही लिहिणार. आता डायरेक्ट कसं लिहू? 1/5 बरोबर 20%. 1/6 बरोबर 16.66%. 1/7 बरोबर 14.28%. 1/8 बरोबर 12.5%. चला लिहा. आता इकडे मला खाली जागा नाही म्हणून मी इथे गेलो नाही. तुम्ही खाली खाली कितपर्यंत लिहायचं? 10 पर्यंत एका लाईन मध्ये येऊ द्यायचं. कसं? 1/1 100, 1/2 50, 1/3 33.33, 1/4 25%. एक लाईन सोडत चाला म्हणजे मोकळं मोकळं वाटेल ते. एका लाईन मध्ये 1/10 पर्यंत येऊ द्या. हे पहिले झाले का? इकडले 4 पटापट लिहा. पहिले 4 झाले असतील. हा 1/8 म्हणजे 12.5. 1/9 11.11. 1/10 10. 1/11 9.09. 1/12 8.33. 1/13 7.69. आणि 1/14 आता जागा नाही, लिहा तुम्ही 13 पर्यंत लिहा. इकडचं पुसू का?
एका लाईन मध्ये 10 येऊ द्यायचे, दुसऱ्या लाईन मध्ये 1/11 ते 1/20 पर्यंत, आणि तिसऱ्या लाईन मध्ये 1/21 ते 1/30 पर्यंत. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. हा, जाता येईल? जाता येईल का? हा, मग आता 1/19 पासून पुढे तुम्ही काढा. जाता येईल ना? शंभर भागिले 19 है ना, 100/19. 30 पर्यंत लिहायचंय, 1/30 पर्यंत. शाबास. शंभर भागिले 19. 19 5 95 वरती. उरले 5 खाले. 100 पुढे 100 मधून 95 गेले. हा, मग तिकडे गेले, लिहू ना 5. टाकला 0, पॉइंटवर आहे. आणि हे उत्तर आपलं. हा, 19 दुनी 38. 19 ला देताय ना आपण भाग, दे. 19 दुनी 38. शिकू नको भागाकार, हे आपलं गणित. 19 ही मूळ संख्या आहे, 19 नच भाग देणार पण. 19 5 95, उरले किती? 5. आता संख्या आहे का? पॉइंट 0. 19 दुनी 38 है ना, उरले किती? 12. हा 0. 19 सक 114. 5.26 असं काढायचं. नाही जमत आहे ना, काय करायचं याला? 100 भागिले 19 पाडापाठ पाहिजे. 19 5 95. 100 मधून 95 गेले, किती उरले? 5. आता संख्याने ना आपल्याकडे, मग 0. मग 19च्या पाड्यात 19 दुनी 38. 50 मधून 38 गेले, किती उरले? 12. 19च्या पाड्यात 12 येतो का? नाही, म्हणून हा 0. 19 सक 114. 5.26 असं काढायचं. होईल का आज? आज नाही होणार तर. 1/19 5.26. 1/20 5. 1/21 74. 21 त्रिक 63. 21 चौक 84. 16. 21 7 47. 13. 21 सक 126. 22. 22 चौक 88. 22 चौक 88. 12. 22 5 10 असते 10. 100. 22 चौक 88. त्याच्याकरता कॅल्क्युलेशन साठी पाडेपाठ पाहिजे बघू, नाही तर मग असं होतं ते. 23 चौक 92.
8 उरले, 23 त्रिक 69, 11, 23 चौक 92, 24 चौक 96, 4 उरले, 24 एक 24, 16, 24 पाच 24, सक 44, 1/25, 4, 1/26, 26 त्रिक 78, 78 22, 26 8 208, 12, 26 चौक 84, 1/27, 27 त्रिक 81, 27 7 189, 100, 27 त्रिक 81, 28 त्रिक 84, 16, 28 पाच 140, 20, 28 7 196, 129 त्रिक 87, 13, 29 चौक 116, 14, असं आहे. 130 पर्यंत लिहा. आता पटापट लिहा, टाइमपास करू नका. हे रोज लिहायचे 1/1 पासून ते 1/30 पर्यंत पाठवून जातात ते. आम्ही 1/100 पर्यंत केलं होते. हा, काही विशेष नाही, ते पाड्यांसारखं पाठवून जातात. झालं झालं का नाही? ते उत्तर लिहायचे आता. झालं ना? लिहून घ्या आणि हे रोज लिहायचे, म्हणजे पाठवून जाते. झालं का? पुसू का? चला, अपूर्णांकांच्या टक्केवारीकडे आपण आता गेले. त्याच्यात आपल्याला हे अपूर्णांक दिसले. आता याचा फायदा काय होतो? याचा फायदा असा होतो की जर आपल्याला विचारलं की 24 चे 12.5% काढा, बरोबर का? 24 चे 12.5% काढा. मग तुम्ही काय करणार? 24 चे 12.5% असं सोडवणार. पण जर आपल्याला माहितीये पहा, तुमचा 1/8 किती पार आहे? 1/8 किती पहा? मग फक्त तिथे आपण काय करायचंय? 24 चे 12.5 म्हणजेच 1/8. 12.5 म्हणजेच किती रे? मग डायरेक्ट आपला गुणाकार होतो 8 1 8 त्रिक. आता पहा, हे गणित सोडवणं सोपं आहे का हे सोपं आहे? हे सोपं आहे ना. 8 1 8 8 त्रिक 24. याचं बी उत्तर 3च येईल. याचं बी उत्तर 3च येईल. पण आपल्याला माहिती आहे ना आता 12.5 म्हणजे कोण? समजलं का? 1/8 म्हणजे, अरे भाऊ तुला लिहिलंय ना वहीत, पाय ना. 1/8 म्हणजे किती? मग 12.5% काढायचे आपल्याला आता या संख्येचे. मग आता आपल्याला पहिलेच माहितीये, कारण आपण रोज लिहितो ना. 12.5 म्हणजे किती? 1/8. मग तुला काय केलं? फक्त 24 गुणिले 12.5% न करता 24 गुणिले 1/8 केलं. उत्तर किती आलं? 8 1 8 8 त्रिक. हे सोपं आहे ना. हा, मग आता हे सोडाय पाय. हा पॉइंट गेला, हा 0 घेतला, बरोबर का? आता किती न देतो? 25 न देतो. 25 चौक 25 शून्य 25 पाचा, हा 4 1 4 0 4 सक 6 पंचे 30 भागेले 0 गेला 0 गेला. उत्तर पाय. मग हे कॅल्क्युलेशन वाढतंय, हे कॅल्क्युलेशन कमी करते. मग तुला तुझे नॉलेज वाढवणं पडेल, तुझे कॅल्क्युलेशन कमी होईल. बरोबर का? बरोबर का? बर. आता तुला जर सांगितलं 1/17 किती रे आपला?
5.88. मग तुला जर सांगितलं 136 चे 5.88% काढा, है ना? 136 चे 5.88% काढा, तर तू काय करशील? 136 चे 5.88%. पण तुला जर पहिलेच माहितीये 136 चे 5.88 म्हणजे किती? 1/17. तर तू डायरेक्ट करशील 17 1 17 8 उत्तर. आता हे सोपं का हे सोपं? तू पाय. समजलं का? असं आहे. त्याच्यासाठी ते 130 पर्यंत पाठ असणे गरजेचे आहे. समजलं? ते 130 पर्यंत जर आपले पाठ राहिले तर आपल्याला समजतं की हे कठीण टक्का का विचार. आपल्याला असं वाटतं हे मध्येच का बरं विचार घेतला? 5.88 65% विचारायला काय झालते? 6 विचारायला काय झालते? असं पॉइंट मध्ये का बरं विचारलं? तर हे पॉइंट मध्ये जे दिलेले असतात हे अपूर्णांकामध्ये असतात. ते ज्या लोकांना माहिती राहतात ते पटकन सोडवता आणि पुढचं गणित घेता. बरोबर आहे की नाही? आपला 1/30 किती पाय रे? 1/30 किती पाय? 3.33. मग तुला विचारलं त्याने गणित 3.33. 900 चे 3.33% काढा. कर तू 900 चे 3.33%. पण जर तुला माहितीये 3.33 म्हणजे 1/30, तर ते उत्तर सोपं होऊन जातं. समजतंय का? हा 0 गेला, हा 0 गेला. 3 1 3 3 उत्तर. आणि तू जर असं सोडवायचं म्हटलं तर पॉइंट नंतर हे 2 घरवते, हे 0 2 खाली आले, 1 2 1 2. बरोबर? मग आता ह्या 100 ना ते 33च्या पाड्यात येतो, 9च्या पाड्यात येतो. म्हणजे आपल्याला यांचा गुणाकार करावा. 9 3 अच्छाले 9 3 27 आणि 2 अच्छाले 9 3 27 आणि 2 1 2. तिथे किती उत्तर आलं होतं आपलं? 30. इथे किती उत्तर आलं? 29.97. 29.97 म्हणजेच 30. पॉइंट नंतर जर हे घर 5च्या पुढे असेल तर आपण काय करतो? त्याला 1 कन्वर्ट करतो. म्हणजे 29 येतं, आपण याला किती म्हणू? 30 म्हणू. समजलं का? असं ते आहे. म्हणून लिहून दिले. तुम्ही पाठ केले पाहिजे त्याच्यासाठी लिहून दिलेले आहे. उद्या पाठ करून यायचं. होऊन जाते उद्यापर्यंत. हा कसं करायचं? 5 वेळा लिहायचे. उद्या मी कोणता बी अंक कोणाला बी विचारीन, त्यानं त्याचं उत्तर द्यायचं. मी विचारलं 1/22 किती, तर लगेच 4.54 त्याच्या डोक्यात आलं पाहिजे. बरोबर का? विचारलं त्याला 1/12 8.33 त्याच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे का? हा चला आता मग त्याचं थोडस तुम्हाला मार्केट दाखवतो. त्याचं मार्केट काय? आता तुम्हाला जर विचारलं समजा 1/5 किती टक्के रे? 20%. याचा फायदा पहा, ते करता आपण 1/30 पर्यंत, पण ते होता लय मोठे. आता आपल्याला माहिती 1/5 20%. बरोबर का? दुसरं पाय रे, तर 2/5 किती होतील? 40. तू पाय पहिले 1/5 किती आहे? 20. 2/5 किती? 3/5 किती? 4/5 किती? 5/5 किती? 6/5 किती? 7/5 किती? जादू. एकच पाठ केला ना आपण, पाठ एकच केला, पण त्याच्यासोबत एवढे फुकट मध्ये भेटले आपल्याला. दुसरा पाय 1/4 25. 1/4 2/4 3/4. हे पाय रे, हा आला होता आपल्याला भाकरींमध्ये. 3/4 4/4 5/4 6/4. फक्त ते 30 पाठ केल्यामुळे तुमचे हे एवढे बनून जातात. पुढचं पाय 1/3 33 पॉइंट
बरोबर का? 2/3, 3/3 म्हणजे 100%. 4/3 133.33 चालत राहायचं. 5/3 6/3 290 3 दुनी 6. जर तुमचे ते पाठ झाले तर मग मी टक्केवारी एवढ्या फास्ट का काढतो? मला सगळ्या टक्क्यांचे अपूर्णांक माहिती आहे. फॉर एक्झाम्पल आपण तुम्हाला सोपं सांगतो. 50% अपूर्णांक काय आहे? 1/2. 75% अपूर्णांक काय आहे? 3/4. 100% अपूर्णांक काय आहे? 1/1, 2/2, 3/3, 4/4. जी संख्या वरती खाली असली ते 100%. मला सगळ्या टक्केवारींचे अपूर्णांक माहिती आहे. प्रॅक्टिस केली तर सगळं शक्य आहे. या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. डायलॉग ऐकलाय? ऐकलाय का? कोण कोण ऐकलाय रे? या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. हातवरती करा. बाकीच्यांना ऐकेल नाहीये. ज्यांना ऐकेल नाही ते हातवरती करा बरं. सगळ्यांना ऐकलाय? हा बस मग काल 30 पर्यंत पाठ करूया ना. तुम्हीच बोलले ना आता. हे कोकला ऐकलं पहिलं येले विचारीन मी आता. चला पुढचा प्रश्न. नाव तर दिलं आपण आहे ना, अपूर्णांकांची टक्केवारी काढणे. त्याच्यातलं गणित. 7/8 56, 5/4 88, 3/2 52. आता हे 3 गणित मी सोडून दाखवतो. मग बाकीचे एकदम सोपे येते, मग तुम्ही सोडवायचे. पहा पहिले फक्त पाहून घ्या. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा. असं गणित जेव्हा बी येईन तेव्हा हा छेदामध्ये जो अंक आहे, हा छेदामध्ये जो अंक आहे, लक्ष द्या, या अंकाला हा अंक वरच्या किंवा हा बाजूच्याला भाग देतो म्हणजे देतो. दिन म्हणजे दिन. तुला स्वतःवर भरोसा पाहिजे फक्त. समजतंय का? हा जो अंक आहे, हा अंक ह्या दोघांना भाग देतो. तर ह्या दोघांपैकी एक जण त्याच्या पाड्यात येईन म्हणजे येईन. आता पहा, 3/2 गुणिले 52. 2च्या पाड्यात 3 येत नाही पण 52 येतो. 4च्या पाड्यात 5 येत नाही पण 88 येतो. 8च्या पाड्यात 7 येत नाही पण 56 येईन म्हणजे येईन. तर भरोसा त्याचा तो भाग जाईनच. पहा, 8 आहे का? 8 7 आणि 7 7 या गणिताचं उत्तर येईन 49. पण हे उत्तर टक्क्यात जाणार नाही. टक्क्यात जाईल का? गुणिले 100 आहे का रे? मग तू कशाला टक्के टाकतो? याचं उत्तर काढता आणि 49% असं लिहितात. टक्के केव्हा टाकायचे आपल्याला? जेव्हा गुणिले 100 येईल तेव्हा. समजतंय का? हा ऑलरेडी टक्क्यात आहे. समजतंय का? हा ऑलरेडी टक्का आहे की नाही? मग तुम्ही अजून त्याला टक्क्याचं टक्के उत्तर देता का? नाही. जोपर्यंत गुणिले 100 येत नाही तोपर्यंत ते उत्तर जाऊ द्यायचं नाही. 4 आहे का? 4 दुनी 22 पाचा, 2 1 2 दुनी 2 सक 26 त्रिक 78. आता हे पुढचे गणित सगळे तुम्ही सोडवायचे. देऊ? चला, एक झालाय का आपलं? काय एक बी नाही झाला ना अजून? चला पहिल्या गणितापासून सुरुवात करू. हम्म 6 पंच 30 ना भाऊ. तू 6 6 30 करतोय. 6 पंच 30. भागाकार येतो का? हा, अरे हा का नाही?
भागाकार येत नाही, नुसते फॉर्म भरतोय भाऊ तू. हा कवा शिकशील? आज कस काय शिकशील? कवा पाशील? महिना तर झाला अकॅडमीत. फी भरली का? फी भरली मग लेक्चर का पाहिलं नाही भाऊ? फ्री चालू असेल तर ठीक आहे, मग काही टेन्शन नाही. 5चा भाडा पाठ आहे, दे भाग. 5च्या भाड्यात 30 येतो का पाय? किती नंबरवर येतो तो? 30 खोड्याचा वरती 6 लिहायचा. 6 नंबरवर येतो ना? हा 5000. किती झाले? 60. अभी 0 बोल. 60 गुणिले 6 कर. 60 गुणिले 6 गुणाकार येतो. झालं उत्तर. आलं. दुसरं सोडा होता. सोपं होतं. हा 5 1 5 5 सक 5 0 6 6 300 6 1 6 चोक 4 सक. आला. आता कोणी म्हणेल सर तुम्ही पहिले इकडे टाकता मग इकडे, मी कुकडे बी टाको, तू ते सोडव, कारण ते गणित तसंच फिरतं. हा आता 4 1 4 2 2 1 2 सक उत्तर 6 1 6 3 3 उरले 6 6 36 दुनी. काय पाठ करायला सांगेल होते मी ना पाडे, जे न केलं नाही तो जाईन काट्या. चालेल चालेल नाही पैन 6 6 कट केले वरती गेला खाली गेला डायरेक्ट उत्तर. आपल्याला जो डाऊट राहिला तो विचारून घ्यायचा, तो आपल्याला कामात येतो. मग पुढे जाऊ दे, पुढे घ्या. थोडं रे. जमत नाही हे कोण सोडवला? मेघा जमत नाही. कर 0 0 कट. बरोबर दे 8 1 वाटतं खोड. याचं काम झालं तर खोट टाकायचं. काय कवरला आता? 23 24 24 आणि 3 आणि हा मधला गुणाकार कोण म्हणेल? 24 गुणिले 3 कर बरं. येतोय तुला? तू तर म्हणे येत नाही. चौदाचा पाडा येतो का? हा
पाहिजे त्याच्या वय किती नंबरवर येतात. 17चा पाडा म्हण. येत नाही ना, मार 50 रुपये. मोजरेच्या कोणाकोणाला 17चा पाडा येत नाही आपल्या वर्गात? उभं करू का? चौदाचा पाडा येतो का? दे ना, भाग दे ना. लिहू तिकडे 14चा पाडा. आला दे. 14 पुढे गेलं. हे 14 नम. चुकलं का? लक्षात ठेव रे, उद्या 17चा पाडा पाठ घेणार त्याचा. चला 7 1 7 सकम 6 6 0 गेला 0 गेलो. 8 1 8 त्रिक 24 त्रिक 24 24 कटणी केला ना भाऊ आकाश. 24 24 कटणी. हा ते दोन्ही वर आहे बरं, एक वरती एक खाली. 14 1 14 नम 9 0 9 0 9 5 4 9 1 9 4 13 500. 11 1 11 7 7 7 5 नम 24 नम. 17 1 17 नम 9 8 पाढे पाठ करा. दुसरं काहीच नाहीये गणितामध्ये. पाढे पाठ असले की पटकन सुटत, नाही पाठ असलं की आपल्याला वाटतं मला येत नाही. तुला येत. किती झाले? भरपूर झाले. चेंज करायचा प्रकार टाका.